चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, क्लास 10 मधला मॅट्रिसेस चॅप्टर मधला क्वेश्चन पाहूया. फाइंड द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ए. एक मॅट्रिक्स दिला ए cos थीटा मायनस sin थीटा 0 sin थीटा cos थीटा 0 0 0 1. खतरनाक मॅट्रिक्स दिला. ठीक आहे. तर याचा इनवर्स काढायचा बाय एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड ने सॉल्व करायचा. ठीक आहे. तर पहिले एक काम करू, हा इन्व्हर्सिबल आहे का, ठीक आहे, किंवा हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे का ते पहिले चेक करावं लागतं. बरोबर. तर कसं चेक करतात सर, पहिले जो मॅट्रिक्स आहे, ठीक आहे, पटलं, जो वाला मॅट्रिक्स जो दिला त्याचा मॉड काढा. ठीक आहे. मॉड काढून टाकतो पहिले. ठीक आहे. आता तो क्वेश्चन इकडे नाही लिहिता, एक वेळा तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. एक काम करता, आता इथं मॉड काढता. ठीक आहे. याची व्हॅल्यू चेक करता पहा की cos थीटा मायनस sin थीटा 0. ठीक आहे. त्यानंतर sin थीटा cos थीटा 0 0 0 1. बहुत ही बढ़िया. ठीक आहे. हा आपला मॅट्रिक्स दिला. तर एक काम करतो, मॉड एक वस्तू का होते पहा, पहिले ठेवा cos थीटा जो का. ठीक आहे. आता एक काम करा, cos थीटा इंटू 1. अरे पाने क्रॉस मल्टीप्लाय नाही का. ठीक आहे. अरे अशी लाईन नाही माराल का तुम्ही. ठीक आहे. cos थीटा इंटू 1 मायनस 0 इंटू 0 0. ठीक आहे. आता दुसऱ्या बॉक्स मध्ये पहिलेच मायनस राहते, इथे एक मायनस आहे, तर मायनस मायनस प्लस आणि sin थीटा, आणि इकडे काय होईल अशी एक आणि अशी एक लाईन 1 इंटू sin थीटा 1 इंटू sin थीटा. पाच चेक करा असा. ठीक आहे. पटला. आणि 0 इंटू 0 मायनस 0. ठीक आहे. त्यानंतर प्लस 0 तिसरा पॉईंट. आता 0 मल्टिप्लाय होणार आहे तरी पण पाहून घ्या. अरे का लिहू, पण आता लिहून टाकतो. ठीक आहे. कारण 0 आहे ना, तर काय होईल पहा 0 इंटू sin थीटा इंटू 0 0 आणि 0 इंटू cos थीटा 0. तर तो पुरा हिरो बनणार आहे, म्हणजे 0च बनेल. ठीक आहे. आता काय होईल मॉड इक्वल्स टू चेक करा cos थीटा इंटू 1 cos थीटा, आणि cos थीटा मधून 0 गेला cos थीटा, देते cos थीटा. ठीक आहे. प्लस sin थीटा जो का तो, आणि sin थीटा मधून 0 गेला sin थीटा. ओके. आणि इंटू मध्ये. ठीक आहे. आणि प्लस इकडे 0 राहील, ते लिहिला नाही लिहिला तरी काही फरक नाही पडत. तर मॉड इक्वल्स टू किती येतं पहा, cos थीटा इंटू cos थीटा cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा sin थीटा इंटू sin थीटा. अरे सर हे तर आयडेंटिटी आहे. मग sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 येते. बरोबर. म्हणजे हा 0 ना आला, हा 0 ना आला पाहिजे. ठीक आहे. तर 0 आला का नाही, 0च्या नंतर काही येऊ. ठीक आहे. पण 0 नाही पाहिजे. म्हणजेच काय होईल पहा, देअरफॉर मॉड ए इज नॉट इक्वल्स टू 0. तर ए इनवर्स एक्झिस्ट. ठीक आहे. ए इनवर्स का करते, एक्झिस्ट करते. तर आपण आता इनवर्स याचा इनवर्स काढतो. ठीक आहे. पटलं ना. याच्यानंतर तर पहिले काम करतो, इनवर्स काढण्यासाठी हा पहिला पुरा पार्ट मी मिटवून घेतो. ठीक आहे. पण पुढच्या सांग. चला त्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे रो ट्रान्सफॉर्मेशन सॉल्व्ह करायचा. आता इनवर्स कसा काढतात पहा, इथून चालू केलो, जगा पाहिजे आपल्याला. का होईल पहा की नाव ए इंटू ए इनवर्स. ठीक आहे. पटलं ना. ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय होते. हा फॉर्म्युला माहित पाहिजे. ठीक आहे. ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय होते. ठीक आहे. तर ए कोण आहे सर, ते का एक. ठीक आहे. इथे लिहून टाका ए कोणसा आहे, ए cos थीटा मायनस sin थीटा आणि का 0. बहुत ही बढ़िया. ठीक आहे. लिहिलो इथपर्यंत. त्यानंतर लिहून टाका पुन्हा sin थीटा cos थीटा 0 आणि 0 0 1 आणि प्यारच लिहा ए इनवर्स, आणि इकडे जो आय राहते ना तो आयडेंटिटी मॅट्रिक्स राहते. लक्षात ठेवा 1 0 0 राहते आयडेंटिटी मॅट्रिक्स, हे तुम्हाला माहित आहे. आणि 0 1 0 आणि 0 0 1. बहुत ही बढ़िया. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता एक काम करतो आपण, इथं बनायचं. ठीक आहे. कारण आयडेंटिटी मॅट्रिक्स याला फॉर्म आणा लागेल ना, आय बनवा लागेल. ठीक आहे. तर एक काम करतो, इथं बनवण्यासाठी मी काय करतो पहा, याले एक काम करतो. आता एक प्रॉपर्टी शिकले होते की sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 होते. यावाल्या प्रॉपर्टी सोबत आता खेळून पाहतो. ठीक आहे. का पहा की बाय R1 मध्ये, कुठं या R1 मध्ये R1 इंटू पहा cos थीटा इंटू R1 जर केले, किंवा R1 इंटू cos थीटा केले, येतात पूर्ण याला R1 ले. ठीक आहे. तर कुठं चेंज होता है, चेक करा. चेंज कुठं होता R1 मध्ये. तर बाकी sin थीटा cos थीटा 0 आणि 0 0 1 म्हणजे R2 आणि R3 जो का तो राहील. इकडे पहा ए इनवर्स इज इक्वल टू काय, कुठं चेंज होता है, कुठं होता है तर R1 मध्ये. ठीक आहे. हा बाकी जो का तो. ठीक आहे. 0 0 1. बहुत ही बढ़िया. आता ऐका काय करतो, cos थीटा इंटू R1. तर पहा cos थीटा इंटू R1 किती आहे चेक करा, cos थीटा म्हणजे त्याला cos स्क्वेअर थीटा येईल का, हे गोष्ट क्लिअर. ठीक आहे. त्यानंतर दुसरा पहा cos थीटा इंटू R1 म्हणजे मायनस sin थीटा, ते काय येईल पहा प्लस मायनस मायनस cos थीटा इंटू, म्हणजे एक काम करतो ना, पहिले sin थीटा लिहितो. आता थोडासा जागा बनवतो आपण. ठीक आहे. मायनस पहिले sin थीटा इंटू cos थीटा होईल का ना. ठीक आहे. इथपर्यंत. आणि इकडे पहा आता
कॉस थिटा इंटू 0 ते येते 0. ठीक आहे, थोडीशी जागा बनवता तर जागा नव्हता एवढी कहाणी समजा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता एक काम करता, इथं जर 1 आणायचा कुठं R1 मध्ये, तर एक काम करता बाय R1 मध्ये चेंज करता. का करता पा की चेक करा R1 मध्ये कसा चेंज करता. ठीक आहे, तर एक काम करता R1 प्लस म्हणजे हा प्लस इकडे पा R1 प्लस म्हणजे कोण कॉस स्क्वेअर थिटा. चेक करा प्लस पा R1 प्लस आणि एक काम करतो हा जो R2 आहे म्हणजे कोण आहे साइन थिटा. हो का ना, R2 साइन थिटा बेकार नाही. ठीक आहे, R1 प्लस R2 पण ऐका ऐका ऐका, या R2 ला R2 सोबत साइन थिटा मल्टिप्लाय करता इंटू R2. म्हणजे याचा अर्थ काय होईल, साइन थिटा पुन्हा R2 चा साइन थिटा. बरोबर आहे ना, म्हणजे साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 येते ना. म्हणजे प्लस येतं घेता की साइन थिटा इंटू R2 करता. ठीक आहे, तर कुठं चेंज होता पा R1 मध्ये, ते आलो पा या खूपच्या. ठीक आहे, चला एक काम करता या वाला मॅट्रिक्स मध्ये येता हा वाला मॅट्रिक्स जो का तो बरे इकडे मी नाही केलं वाटते चेंज, हटलेलं जीव. ठीक आहे, इकडे चेंज करा राहिला. ठीक आहे, मी इकडे विसरून गेलो पा इकडे सुद्धा. ओके, R1 मध्ये काय कॉस थिटा इंटू R1 म्हणजे कॉस थिटा इंटू R1 म्हणजे काय, आणि कॉस थिटा इंटू 0. ठीक आहे, सॉरी हा येतं माझ्या पुन्हा चुकलं. कॉस थिटा इंटू 1 म्हणजे येतं कॉस थिटा. सॉरी हा येतं येईल कॉस थिटा. आणि चेक करा की कॉस थिटा इंटू 0 आणि कॉस थिटा इंटू 0. ठीक आहे, असं हे इकडे आपल्याला करायचं होतं. ठीक आहे, आता ऐका या खूपच्यात आलो. ठीक आहे, आणि इकडे ए इनवर्स आणि इकडे पुन्हा डब्बा जो का तो. आता जागा बनवा लागेल. ठीक आहे, आता काय करतो आपण या प्रोसिजर नुसार इकडे पहा समजण्याची कोशिश करा. ठीक आहे, R1 जो आहे तो कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा इंटू साइन थिटा म्हणजे येते येईल 1 येईल का. ठीक आहे, म्हणजे येता आला 1. आता पाहण्याची कोशिश करा मी काय करतो कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा इंटू साइन थिटा. तर कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा 1. ठीक आहे, दुसरा पॉइंट चेक करा R1 किती आहे मायनस साइन थिटा. चेक करा इंटू कॉस थिटा आहे का नाही. R1 पहा R1 प्लस साइन थिटा इंटू R2 कोण आहे कॉस थिटा. ओ म्हणजे मायनस साइन थिटा कॉस थिटा प्लस साइन थिटा म्हणजे आन्सर काय ते 0. ठीक आहे, आणि पुढचा पॉइंट पहा येतं पहा R1 0 प्लस आता बाकी हा साइन थिटा इंटू 0 करा तो 0 येईल ना, म्हणजे येतं सुद्धा 0. बहुत ही बढिया. ठीक आहे, मग राहिला का आपल्याकडे फक्त राहिलं साइन थिटा. ओके, कॉस थिटा आणि 0 आणि इकडे 0 0 1. ठीक आहे, आता आपल्याला चेंज कुठं होईल पहा तिकडे. ठीक आहे, पटलं ना, तिकडे कसं चेंज होईल आता पहा हे फक्त समजण्याची कोशिश करा. पहा चला येतं यावाल्या लाईन मध्ये पहा बरं. ठीक आहे, यावाल्या लाईन मध्ये काय होईल पहा R1 किती आहे कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू 0. चेक करा. ठीक आहे, साइन थिटा इंटू 0 ना R2 तर किती येते पहा हा 0 असेल तर मग येईल येतं फक्त कॉस थिटा. कुठं येतं कॉस थिटा, काही चेंज नाही. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा येतं चेक करा R1 0 प्लस साइन थिटा इंटू R2 म्हणजे 1 ना, म्हणजे किती येते साइन थिटा. बहुत ही बढिया. ठीक आहे, ओके, आता इथे समजण्याची कोशिश करा जागा बनवता. ठीक आहे, आणि इकडे पहा R1 किती आहे 0 आणि आता साइन थिटा इंटू पुन्हा 0 तो 0च राहील. ठीक आहे, बहुत ही बढिया. आणि बाकी काय ते पहा 0 1 0 आणि 0 0 1. ठीक आहे, एक काम करतो पहिले एवढा पार्ट मिटवूनच घेतो, पुरा चिवडेबाजी चालू आहे. ठीक आहे, पटला. ओके, मग पुढचा पार्ट सांगतो. चला विद्यार्थी मित्रांनो, मिटवल्यानंतर पहा जागा होत नव्हती. ठीक आहे, पुरा चिवडा झाला होता. आता एक काम करता पहा सुनो, याला आयडेंटिटी मॅट्रिक्स आणायचं आहे. तिथं आपल्याला 0 पाहिजे इथं 1 पाहिजे, बस विषय खतम आहे. ठीक आहे, ते काम करता आता पहा सुनो, याच्यानंतरचा पार्ट काय घेता पहा ही बार R2 मध्ये चेंज करता. इथं 0 पाहिजे ना, पहिले 0 आणण्याची कोशिश करता पहा. का करेल की या साइन थिटा मधून म्हणजे या साइन थिटा मधून जर साइन थिटा जर मायनस केला तर 0 येते. ठीक आहे, मग एक काम करतो या पा R2 म्हणजे समजलं R2 मायनस R2 म्हणजे कोण R2 म्हणजे साइन थिटा. चेक करा R2 म्हणजे साइन थिटा मायनस साइन थिटा इंटू जर R1 केला तर कामच खतम. कसं पहा R1 म्हणजे 1 आहे का, चेक करा 1 आहे का. ठीक आहे, तर R2 म्हणजे साइन थिटा मायनस साइन थिटा इंटू 1 0 ना. ठीक आहे, म्हणजे R2 मायनस साइन थिटा इंटू जर R1 केला तर विषय खतम आहे. ठीक आहे, हवाला ऑपरेशन कोणता चेंज होता है तर बढिया थोडी जागा दूर लिहितो पाहिजे, जागा ना होता. ठीक आहे, पटलं. इथं ए इनवर्स. ठीक आहे, आणि ऑपरेशन इकडे चालू राहील. ठीक आहे, पटलं. ओके, आता पहा विषय काय होता याच्यामध्ये की पहिले कोठे चेंज होता R2 तर हा 1 0 हा 1 0 0 राहील. ठीक आहे, त्यानंतर 0 0 1 इकडे चेक करून घ्या काय होईल पहा 0 0 1. ठीक आहे, आणि इकडे कॉस थिटा. ठीक आहे,
ओके, त्यानंतर साइन थिटा आणि इकडे 0. ठीक आहे, बहुत ही बढिया. आता ऐका का होईल. चला पहिला पॉइंट पहा R2 म्हणजे कोण, साइन थिटा दिसतंय, साइन थिटा मायनस साइन थिटा इंटू R1 का आला 0. यासाठीच तर सर्व काय केलं. ठीक आहे, आता ऐका पुन्हा R2 कोण आहे चेक करा. R2 आहे कॉस थिटा आहे का नाही, कॉस थिटा. तुम्ही चेक करण्याची कोशिश करा बरं, समजण्याची कोशिश करा. R2 जो आहे तो कॉस थिटा मायनस साइन थिटा इंटू 0. R1 म्हणजे 0 ना, तर हा पुरा 0 नाही का, उरील का कॉस थिटा, इथं राहील कॉस थिटा. क्लिअर आहे इथपर्यंत. त्यानंतर दुसरा पॉइंट, आता इथं का बोलू ते न बोललेला बरं. ठीक आहे, पहा R2 म्हणजे 0 मायनस, पहा 0 मायनस साइन थिटा इंटू 0 मायनस 0. ठीक आहे, न बोललेला बरा. आता इकडे पहा, इकडे का, हा महत्वाचा पॉइंट आहे. का होईल पहा याच्यात, इकडे थोडासा चिवडा करून घेतो पहा. आता हा वाला स्टेप तर लिहिलोच ना आपण, आता तिकडची स्टेप चालू आहे का. ठीक आहे, चल R2 किती आहे 0. पहा चेक कर, R2 0 मायनस साइन थिटा चेक करा. R2 म्हणजे 0 ना, मायनस साइन थिटा इंटू R1 म्हणजे कॉस थिटा. अरे पहा R1 म्हणजे कॉस थिटा ना. ठीक आहे, म्हणजे पहा साइन थिटा इंटू 0. R2 मायनस साइन थिटा इंटू R1 म्हणजे कॉस थिटा. मग येता आला मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. हाच ते खतरनाक काम होत आहे. ठीक आहे, पटलं का. आता थोडंसं इकडे साइन थिटा बाजूला लिहायला थोडा चिवडे बाजू म्हणजे जागा नव्हता. ठीक आहे, त्यानंतर काय होईल पहा R2 कोण आहे, R2 आहे 1. चेक करा 1 मायनस साइन थिटा इंटू R1 किती साइन थिटा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, पहा चेक करा 1 मायनस साइन थिटा इंटू साइन थिटा. आता इथं पहा, इकडे नाही करा, डायरेक्ट समजा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. तर तुम्हालाही माहित आहे प्रॉपर्टी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा होती. हे प्रॉपर्टी माहित आहे ना. ठीक आहे, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. तिथे कॉस स्क्वेअर थिटा आहे. आणि पुढच्या पॉइंट आता येते 0 आहे. आता मी काहीच नाही बोलत, डायरेक्ट 0 येते, विशेष नाही पाहायचा. पटलं. अरे का होणार आहे दोघा 0 मध्ये. ठीक आहे, ऑपरेशन R1 आणि R2 मध्ये करताना. आता पहा इथं 1 आणायचं का होईल पहा, कुठं R2 मध्ये R2 मध्ये चेंज करता. का करता पहा, की या R2 ला 1 बाय कॉस थिटा ने डिवाइड केलं. खतम आहे ना. पहा ना, येतं 1 बाय कॉस थिटा. तर काय येईल पाहता. ओके, हा 1 0 0 0 1 क्लिअर आहे इथपर्यंत. ए इनवर्स जसा आहे तसा इकडे मोठा बॉक्स करून टाका. इकडे आपण सुरू आहे. ठीक आहे, आता ऐका 1 बाय कॉस थिटा इंटू R2 म्हणजे 0 किती 0. ठीक आहे, 1 बाय कॉस थिटा इंटू R2 म्हणजे कोण कॉस थिटा. इथं कॉस थिटा ठेवाल ना, कॉस पुढल, आन्सर किती देईल 1. ठीक आहे, आणि पहा 1 बाय कॉस थिटा इंटू 0 म्हणजे 0 आला. ओके, आणि इकडे पहा आता हा कॉस थिटा जसा आहे तसा, साइन थिटा जसा आहे तसा 0. इकडे पाहून घ्या. आता इकडे दाखवून देतो का होईल पहा, की 1 बाय, इकडे चेक करा 1 बाय कॉस थिटा इंटू R2 किती आहे मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा आहे का ना. ठीक आहे, R2. ठीक आहे, कॉस पुढल तर काय मायनस साइन थिटा. ओके, बहुत ही बढी. त्यानंतर काय होईल पहा, तर काय मायनस साइन थिटा येईल मायनस साइन थिटा. ठीक आहे, आता ऐका पुन्हा पहा R2 कुठे गेला, म्हणजे ऑपरेशन कुठे चालू आपला हाच ना. पहा कुठे गेला तो 1 बाय कॉस थिटा इंटू R2. तर पुन्हा 1 बाय कॉस थिटा आणि R2 चेक करा कॉस स्क्वेअर थिटा आहे ना. कॉस एक उडल पण एक कॉस थिटा आहे, ते लिहा कॉस थिटा. आणि आता पहा बाकी 1 बाय कॉस थिटा. तिसरा ऑपरेशन पहा 1 बाय कॉस थिटा. R2 किती आहे 0, तर तो का गुल खिलवणार आहे 0 शेल. ठीक आहे, आणि इकडे 0 0 1. आता तुम्हाला माहिती आहे पुढचा भाषण देता हा आय होईल आणि ए इनवर्स होईल. ठीक आहे, आय नाव का आयडेंटिटी मॅट्रिक्स, आणि हा डब्बा जो का तो राहील हा वाला पार्ट. ठीक आहे, मग फायनली आयचा मतलब 1 होते. तर मग या आयचा मतलब 1 होते, तर मग फायनली काय होईल पहा, हा जो पुरा पार्ट आहे हा आय इज इक्वल टू 1 झाला. आणि मग जो फायनल आन्सर आहे आता तेवढा न लिहिता. ठीक आहे, हा जो फायनल आन्सर आहे तो हाच ना होईल का. ठीक आहे, चेक करा ना. ठीक आहे, की ए इनवर्स इज इक्वल टू. ओके, आता थोडासा बॉक्स बरोबर नाही बनला पण समजून घ्या, भावना समजू. हा वाला आन्सर नाही येईल का. ठीक आहे, चेक करा बरोबर येईल का नाही. ठीक आहे, म्हणजे ए इनवर्स का भेटेल कॉस थिटा मायनस साइन थिटा, म्हणजे कॉस थिटा साइन थिटा 0 मायनस साइन थिटा कॉस थिटा 0 0 0 1. ठीक आहे, 4 मार्काले क्वेश्चन विचारते. ठीक आहे, बाकी अपन ब्रेक के बाद समझ रहा था. ठीक है मेरे प्यारे दोस्तों.